पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या रानभाज्यांचं आरोग्यासाठी अनन्यसाधारण महत्त्व असतं। या रानभाज्या शहरातील ग्राहकांपर्यंत पोहोचाव्या म्हणून नागपुरात रानभाजी महोत्सवाचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो, पोषक तत्व असलेल्या रानभाज्या शहरातील ग्राहकांपर्यंत याव्यात यासाठी आणि प्रचंड मोठा प्रतिसाद जो आहे तो या रानभाजी महोत्सवात या ठिकाणी बघायला मिळते। कृषी विभागाने आत्माच्या माध्यमातून या रानभाजी महोत्सवाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये केना, कुंजरू, खापरफुटी, पाथरी, या ठिकाणी मायाची भाजी असो किंवा शेवळा असो, करटोली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या रानभाज्या ज्या आहे त्या या ठिकाणी शहरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जातात। माझ्यासोबत अर्चना कडू मॅडम आहेत, आत्माच्या संचालिका। मॅडम, काय महत्त्व आहे आणि कसा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद तर या रानभाजी महोत्सवाला अतिशय चांगला आहे। आपण बघता आहे आम्ही कालपासून हा महोत्सव सुरू केलेला आहे आणि 12, 13, 14 ऑगस्टपर्यंत उद्यापर्यंत हा चालणार आहे। तर यामध्ये आम्ही जिल्ह्यातील सगळे आमचे सर्व तालुक्यातील शेतकरी गट, महिला बचत गट, माविमचे गट, उमेदचे गट, आत्म्याचे आमचे महिला गट यांना सगळ्यांना समाविष्ट करून घेतलेला आहे आणि या माध्यमातून आपण या महोत्सव जो आपण 7-8 वर्षापासून सुरू केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने नागपूर शहरातील जे ग्राहक आहेत त्यांना आपण या रानभाज्या उपलब्ध करून देतो, ज्या की या 2 महिन्यातच उपलब्ध होतात। वर्षभर आपण कितीही बाजारात मागितल्या तरी आपण ह्या भाज्या देऊ शकत नाही आणि याचं महत्त्व असं आहे की आता जी आपण बघता ही केना ही जी भाजी आहे ही भाजी आपण रेग्युलरमध्ये मिळत नाही आणि या भाजीचं महत्त्व असं आहे की आरोग्याच्या दृष्टीने याचं जे स्किनवरचं जे इन्फेक्शन आहे किंवा सूज येते तीही कमी होऊ शकते आणि युरिनचं पण जी साफ होते ती पण या भाजी खाल्ल्याने होते असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे। तुम्ही रानभाजी घ्यायला आले, काय सांगा? ही रानभाजी म्हणजे सगळ्यात औषधी गुण असते याच्यात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे। आणि या औषधी गुण बऱ्याचशा आपल्या जे नागपूरमध्ये राहणारे किंवा बाकीचे जे पांढरपेशी लोक आहेत त्यांना कळत नाही बऱ्याचशा गोष्टी। प्रत्येकाने रानभाजी घ्यायला पाहिजे, प्रत्येकाने रानभाजी घ्यायला पाहिजे। मोठा गर्दी या ठिकाणी बघा, कारण की पावसाळ्याच्या दिवसात 2 महिन्यात ज्या रानभाज्या येतात प्रचंड मोठी औषधी गुणधर्म या भाज्यांमध्ये असते आणि त्या भाज्या खरेदीसाठी मोठी गर्दी नागपूरकरांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। चांगला प्रतिसाद एकूणच नागपुरातील रानभाज्या महोत्सवाला मिळतोय। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।